नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागच्या ध्वनी चित्रमुद्रित पाठात आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेतली. त्याबरोबरच जय जय महाराष्ट्र माझा ही राजा बडेंची कविता ऐकली. ती कविता तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेतली असेलच. कविता पुन्हा पुन्हा ऐका आणि तोंडपाठ करा. चला तर मग आता पुढे जाऊया. मित्रहो, आज आपण स्वप्न विकणारा माणूस या गद्यपाठाविषयी जाणून घेणार आहोत. किती छान शीर्षक आहे ना, स्वप्न विकणारा माणूस. आपण फुगे विकणारा, चणे फुटाणे विकणारा, खेळणी विकणारा, बर्फाचे गोळे विकणारा अशी वेगवेगळ्या वस्तू आणि पदार्थ विकणारी माणसं पाहिलेली आहेत. मात्र लेखकाने या पाठात चक्क स्वप्न विकणाऱ्या माणसाचं चित्र रेखाटलं आहे. कधीतरी तुम्ही सुद्धा स्वप्न पाहताच ना, पण सगळीच स्वप्न आपल्याला आवडतात असं नाही. मात्र आपल्याला आवडेल असं स्वप्न विकणारा माणूस या पाठात लेखकाने अतिशय छान पद्धतीने रेखाटलेला आहे. हा पाठ वाचताना त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं चित्र जणू आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं आणि हे त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं चित्र, त्याची गोष्ट आपल्या नजरेसमोर आणण्याचं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे असे लेखक आहेत अशोक कोतवाल. लेखक अशोक कोतवाल यांचा जन्म 11 मे 1961 या दिवशी झाला. मागील 3 दशकात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणारे ललित गद्य लेखक म्हणून आपले स्वतंत्र स्थान मराठी साहित्य विश्वात निर्माण केले आहे. खानदेशातील प्रसिद्ध कवी म्हणून अशोक कोतवाल हे मराठी साहित्य विश्वात सुपरिचित आहेत. खानदेशातील लोककथा आणि लोकगीते यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे. त्यांचा मौनातील पडझड हा कविता संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने इसवी सन 2001 मध्ये प्रकाशित केला आहे. प्रार्थनेची घंटा हा त्यांचा ललित लेख संग्रह इसवी सन 2007 मध्ये प्रकाशित झाला आहे. कुणीच कसे बोलत नाही हा त्यांचा कविता संग्रह 2009 मध्ये प्रकाशित झाला आहे. कवी अशोक कोतवाल यांनी खानदेशचे काव्यविश्व या कविता संग्रहाचं संपादन देखील केलं आहे. नुसताच गलबला हा कवी अशोक कोतवाल यांचा नवा कविता संग्रह इसवी सन 2017 मध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यांचे दाल गंडोरी हे ललितलेखांचा संग्रह असलेले पुस्तक दिल्लीच्या एका प्रकाशन संस्थेने इसवी सन 2018 मध्ये प्रकाशित केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवी अशोक कोतवाल यांनी तुम्हा बालकांसाठी स्वतंत्र अशा बालकवितासुद्धा लिहिल्या आहेत बरं का. त्यांचा घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह इसवी सन 2014 मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि सावलीचं घड्याळ हा त्यांचा ललित लेख संग्रह 2010 मध्ये प्रकाशित झालेला आहे. सावलीचं घड्याळ याच संग्रहातून घेतलेला स्वप्न विकणारा माणूस हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकात आहे. मित्रहो, अशी विपुल लेखन संपदा असलेले कवी लेखक अशोक कोतवाल यांना त्यांच्या लेखनाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कविता आणि ललित लेख उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या पदवी अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. आणि तुम्ही पुढच्या वर्गात जाल तेव्हा एखाद्या वर्गात त्यांची कविता, ललित लेख किंवा पुस्तकच अभ्यासाला असेल त्यावेळी तुम्हाला निश्चितच स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक अशोक कोतवाल आठवतील. त्यांचा हा पूर्वपरिचय
माहीत असल्यामुळे पुढच्या अभ्यासाच्या वेळी तुम्हाला नक्कीच त्याही अभ्यासाची गोडी वाटेल असा मला विश्वास वाटतो. तर मित्रांनो, अशा एका प्रतिभासंपन्न लेखकाचा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रहो, तुम्हाला आम्हाला झोपेत जे दिसतं ते स्वप्न आणि लेखकाने या पाठात सांगितलेलं स्वप्न अगदी वेगळं आहे बरं का. बघूया पाठाच्या आशयासंदर्भात पुस्तकात काय दिलंय ते. प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून दिला आहे. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. तर काय आहे या पाठात ते आधी थोडक्यात सांगतो. लेखकाच्या लहानपणी त्यांच्या गावात एक सुकामेवा विकणारा माणूस यायचा. हा सुकामेवा विकणारा माणूस कुठून तरी दूरच्या गावाहून घोड्यावर बसून यायचा आणि तो गावातल्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. तो आला की गावातले लोक त्याच्या भोवती गोळा व्हायचे. मग जमलेल्या लोकांना तो त्याच्या अनुभवाच्या काही मजेदार गोष्टी सांगायच्या. हा माणूस खूप प्रदेश फिरलेला होता आणि त्याची सांगण्याची पद्धतच अशी काही भारी होती की त्याचे ते मजेदार किस्से ऐकण्यात लोक रंगून जायचे. त्यानंतर लोक त्याच्या गाठोड्यातला सुकामेवा आपल्याला हवा तसा विकत घ्यायचे. कधीकधी हा माणूस त्याच्या गाठोड्यातला सुकामेवा जमलेल्या मुलांना खाऊ म्हणून सुद्धा वाटून द्यायचा बरं का. अशा या माणसाला लोक सपनविक्या म्हणायचे आणि हा सपनविक्या त्या गावात नियमित यायचा. पण मध्येच काय झालं कोणास ठाऊक, या सपनविक्याचं त्या गावात येणं अचानक बंदच झालं. गावातले लोक त्याची वाट पाहून थकले. गावभर या सपनविक्याची चर्चा झाली. अनेक महिने लोटले, काही वर्ष लोटली, पण सपनविक्या काही आला नाही. मात्र एके दिवशी अचानक एक उमदा तरुण त्या गावात आला. तो तरुण नवीनच होता, पण तो दिसायला मात्र सपनविक्यासारखाच होता. गावातले लोक त्याच्याकडे टकमका पाहू लागले. साऱ्यांनाच आश्चर्य वाटलं. अनेक लोक या तरुणाभोवती जमले. गावातल्या एका वृद्ध माणसाने मग त्या तरुणाला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास, कशासाठी आलास. मग त्या तरुणाने त्या म्हाताऱ्याच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणून जे काही सांगितलं ना, त्यातून तो तरुण कोण आहे, सपनविक्या कुठे गेला, त्याचं काय झालं, अशा बऱ्याच गोष्टी त्या गावातल्या लोकांना कळल्या. आणि त्याबरोबर त्या दिवशी त्या गावातल्या लोकांना एक नवीन शिकवण सुद्धा मिळाली. त्याचीच ही गोष्ट. आता या गोष्टीत आणखी काय आहे हे सविस्तर समजावून घेण्यासाठी आपण या पाठाचा आधार घेऊया. त्यासाठी सुरुवातीला हा पाठ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही आपापली पुस्तकं समोर ठेवा. पाठ्यपुस्तकाचं पृष्ठ क्रमांक 2 आणि पाठ क्रमांक 2 काढा. स्वप्न विकणारा माणूस. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात.
ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच, नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता. पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक असा आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुबकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच दिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल पण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते. कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. कधीकधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ मूठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपनविक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही. पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो. पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास?
तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध, आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गैरवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. तर विद्यार्थी मित्रहो, हा पाठ अशाच पद्धतीने तुम्ही घरी मोठ्याने वाचा. पुढच्या तासिकेत आपण हा पाठ सविस्तर समजून घेऊ. तोवर तुम्ही या पाठाचं एकदा वाचन करा आणि पुस्तकाच्या शेवटी दिलेले या पाठातील शब्दांचे अर्थ वहीत लिहून घ्या. तर मग भेटूया या पाठाच्या पुढच्या भागात सविस्तर माहितीसह.